गजानन भक्ती विजय ग्रंथ अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडाधीशा नमो तुशी. देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा हे धरिलेस याचा विचार करी गा. पाप्यावरी प्रेमामित तुझे देवा असते सत्य, पापी जनांनी तुझ प्रत महत्वाने कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नको हो ऋषिकेशी, धुणे येते जलापासी स्वच्छ होते म्हणून. म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घन निळा. काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून, तूच पतित पावन तूच पुण्य पावन. या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का हो कष्टी होत, काही न करावे लागत तम नासण्या रवीशी. तम जो भेटण्या येई तो तेथे प्रकाश होई. अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायणा. पाप पुण्याची वासना तुझ उपजविशी नारायणा. आपला रक्षण्या मोठेपणा पापी तुझ निर्मिशी. काही असो आता तरी चिंता रहित मजला करी. दासगणू हा घ्यावा पदरी, हेच आहे मागणे. तुझ्या वाचून मजप्रत नाही वशिला जगतात. अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसापूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य, संत कथा ऐकतसा. एकविधा निष्ठा ज्याची जरली गजाननापदी साची, त्याच्या दुःख संकटांची होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गवंड्यांच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला, एकाएकी झोक गेला 30 फुटांवरून पडला खाली घडीव दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जनमनती मेला मेला, उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचे तो. परी घडले अघटित कोठेने लागले तयाप्रत, जैसा चेंडू झेलितात तैसे त्यांचे जाहले. सोपान साहे ज्यावरी जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास. पायभूमीसी लागता क्षणी तो न दिसला मज लागुनी. हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले. अभिश्राप कोणाचा समर्थना घेतीसाचा, हा योग पडण्याचा दैवानेचा आला तुझ. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने तुझ्या करा कारणे. ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची, जयपुराहून आलिसाची, बाधा होती भूताची तया बले कारणे. तीसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयाचा दृष्टांत झाला. तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे. तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ. ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देतील निसंशये. या दृष्टांते करून आपुल्या 2 मुलांची घेऊन रामनवमीसाठी जाण. बाई आली शेगावा, प्रतिपदेपासून भला उत्सवी आरंभ झाला. अफाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी. कामसभा मंडपाचे चालले होते तेथे साचे. खांब मोठ मोठे दगडाचे उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा, 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा. ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले कामभक्तांनी बंद केले. खांब होते बसविलेले, नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला, प्रसादासाठी लोटला जनांचा तो समुदाय भला, तो नमसी वर्णवे. त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एका पायी होती, तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया.
गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत. तो खांब कोसळला, तिच्या शरीरा पडला. तो पाहता लोकांना हसू तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले. तिचा तोच खांब कोसळला, तिच्या शरीरा पडला. तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले. तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठील कोण? लहान मुले दिसती दोन. खांबाखाली ये धवा. 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरून. पाणी मुखात घालून लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीन, शस्त्रविद्येत अतिप्रवीण. ही जातीने ख्रिश्चन, भक्त येशू ख्रिस्ताची. तिने ह्या रजपुत्रिणीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणे ना लागला मारईला कोठेच. हे आश्चर्य खरोखर. खांब दगडाचा होता थोर. त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना. प्राणबाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतुक्यास्तव. खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिधली त्या गजानने. बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत. नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा. ऐसेच एका उत्सवाची नाईक नवऱ्याच्या मस्तकांसी सोडित असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता. परी स्वामींची अगाध सत्ता, कोठेही ना आघात होता. नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थांचा, एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येथे झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा, अन्न काही देतो का, ऐसे म्हणून मारिली हाका रामचंद्र पाटलाने. पाटील मूळचा भाविक, त्याची वाटले कौतुक. गोसाव्याची ऐकून हाक, दारा माझी पातला. निरखून पाहता गोसाव्यासी, तो ते असावे पुण्यराशी. स्वामी गजानन निश्चयेसी, ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात. दिला बसण्या पाट, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुझं सांगण्याला. ते तू ऐके मनापून. कर्जाची न चिंता करी, ते पिटून जाईन निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे, तैसाच हाही प्रकार संपन्नतेचा येईल पुर. कृपाघन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे. उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई. कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आण ताण वाढून सुग्रास घेई भोजन. आण ताट वाढून सुग्रास देई भोजन. मर्जी असल्या पांघरून घाल एखादे अंगावरी. पूजन दक्षिणा याचकांसी दिल्या जाणा, ते पावती नारायणा. ये विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख, त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणने ताट वाढून गोसावी जेवला प्रेमानी. 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेविली त्याच्या करा. तै गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला. तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्या पासी. ती आनंदे देई मसी, म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची प्रदक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना. योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी नाही येथे सांप्रत. तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी, तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी, तीही होईल बापा परी ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एकताईत. बांधितो मी चेटुक भूत, याची न बाधा होय त्यासी. का की ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी. पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन, हे वाघाचे पांघरुण. त्याचा उपयोग करणे जाण, अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नीतीला सोडू नये. राजा विरुद्ध जाऊ नये, उगीच भलत्या कामात.
साधू कोण संत कोण हे पहावे शोधून, दांभिकांच्या नादी जाणं कदापिही लागू नये. ही व्रते पाळण्यास तुझा ऋणी श्रीनिवास होईल या वचनास. असत्या माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी दंभाचार कधी न बरी. साधू संत येता घरी बिनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा होतसे बापसाचा. संत चरणी प्रेमाधरी आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कदा म्हणे. सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यातकारी दया असावी अंतरी. जैसे काटे फणसावरी काटे आत गोड गरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस. ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दारा बाहेर जाता भला अंतर्धान पावला. पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटीला उघ्या दिवसभरी मानसी करी विचार. पाटीला उघ्या दिवसभर मानसी करी विचार. हा गोसावी कोणी इतर नसावा असे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायाला. घेऊन गोसावी वेशाला ते आता समजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन. ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असोनी परम पवित्र. अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका. वेळ उगा दवडू नका. पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण. देवगुरुचे वंदन. केले पुढे निवेदन. गजाननाच्या पूर्वचरिता. माघमासी रथसप्तमीसी समर्थाले शेगावासी. देवीदासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमतः. पंकटलाल दामोदर दोन होते चतुर नर. त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात येणे परी आहे सत्य. गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला. बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला. गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरविली. प्रथा गांजाची पडली. तेथपासोनी भली शेगावाचे मठात. जानराव देशमुखाचे गंडांतर टाळले साचे. देऊन तीर्थ पायांचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर. तुकारामासी दिला मार ढोंग करीतो म्हणोनी. कथा चतुर्थाध्याया ठाई येणे रीती असे पाही. जानकी रामे दिला नाही विस्तव चिरमी कारणे. किडे पडले चिंचवण्याला अन्न गेले वाया सत्य. सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थांना. त्याचा अपराध क्षमा केला. पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकी राम भक्त झाला ते दिवसापासून. दोन होते कान्होले उतरंडीस ठेविले. तेच समर्थे मागितले. खाया चंदू मुंकीदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावून मुक्त केला. शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमात महाराज पिंपळगावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालूनिया. गोराख्यांनी पूजा केली. गावची मंडळी तेथे आली. महाराजांची घेऊन गेली पिंपळगावा कारणे. हे कळले बंकटलाला तो पिंपळगावास गेला. महाराजासी आणण्याला परत शेगावा कारणे. समर्थासी आणले परत. काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलीत. भास्करासी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडिला. एका क्षणात आणिले जला. त्या कोरड्या विहिरी ठाई भास्कराची उडविली भ्रांती. घेऊन गेले तयाप्रती शेगावास गुरुमूर्ती. ही कथा पंचमात. षष्टाध्यायी ऐसी कथा. बंकटलाले सद्गुरुनाथा मक्याची कणसे खाण्याकरिता नेले आपुल्या मळ्यात. गांधीन माशा उठल्या तेथ. लोक होऊन भयभीत पळू लागले असती सत्य. जीव आपुला घेऊनी. बाधा गांधीन माशांची महाराजानं झाली साची. घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अक्कोटाला. जो नरसिंगजी होता भला शिष्य कोतशा अल्लीचा. काही दिवस राहिले अक्कोटा माझी भले. नरसिंगजीसी हितगुज केले
बंधू आपला म्हणून चंद्रभागेच्या तीरी शिवरग्रामा भीतरी कृपा वज्रभूषणावरी केली असे जाऊन मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थाने राहण्याप्रत तेथे षष्टमाची पूर्तता येथे येथे षष्टमाची पूर्तता गावीची पाटील मंडळी अवघी आडदांड होती भली हमेशा चोरी बोला हमेश गावीची पाटील मंडळी अवघी आडदांड होती भली हमेश भोई बोला चाली त्यांची समर्था बरोबर हरी पाटला सवे भले महाराज कुस्ती खेळले मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुताला उसाचा चमत्कार दावनिया साचार अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळींच्या भिक्या नामे दिला सुत खंडू कडताजी पाटला प्रत आम्रभोजनाचे व्रत चालविण्यास कथिले पाटलाला ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळींची कथा आहे अष्टमात दुफळी पाटील देशमुखात अर्ज दिला सरकारात महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या खंडूवरी पालंटाने ते समर्थांनी नाचिले निर्दोष सुटते झाले खंडू पाटील खटल्यातून तेलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला आपण कोण हा कळविला सहज लिहिलेने समाचार कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपरासी मंदिराच्या सान्निध्यासी चंद्रमौळी हाराच्या ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान विरहित केला नैनम छिंदंती श्लोकाला रहस्यासह सांगून जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला कथा नवमाध्यायाला द्वारगोडा शांत केला खूण नवस करणाराला दिली असे गांजाची दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन पर्या शिष्यांसी बाळकृष्णाच्या घरा गेले बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन संशय रहित केले मन तया रामदास्याचे दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक उपरती झाली पुरी देख तेथे बाळा भाऊला गणेशाप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी भावभक्तीने नवलाही श्री गजानन स्वामीच्या गणेशदादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिदला छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली द्वारकाय सुक लालाची अति गरीब केली साची दांभिक भक्ती घुड्याची कशी ती कथन गेली एकादशाध्यायी कथन भास्कराचे डसला श्वान आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले झामसिंगाच्या विनंतीसी देऊन मान झामसिंगाच्या विनंतीसी देऊन मान अडगावासी येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज निजधामा भास्कर गेला त्याचा देह ठेविला द्वारकेश्वरा सन्निध भला सतीबाईचे शेजारी आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावे या स्थला वाचविले गणू जवऱ्याला सुरंग उडता विहिरीत शेट बचुलालाची कथा द्वादशाध्यायी साची मूर्ती निरीक्षपणाची प्रत्यक्ष होते महाराज स्वामींचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडोलीला स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो पितांबराने कोंडोलासी बळीरामाच्या शेतासी वठलेली आंब्यासी पाने फळे आणविली पितांबर राहिला कोंडोलीत तेथेच झाला समाधिस्थ नवमठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने विचार करुनी मानसी बसून रे तिच्या गाडीसी महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून झामसिंगाने मुंडगावाला गेले गजानन झामसिंगाने मुंडगावाला नेले गजानन स्वामीला पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे झामसिंगाने आपुली इस्टेट समर्था अर्पिली पुंडलिकाची निमाली गाठपले गची श्रीकृपे कथा भाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा हरण गंगा भारतीचा केला असे गजानने बंडुतात्यासी भाग्य आले भूमीत धन सापडले कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्यास नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेनी
विडा माधव नाथाला शिष्या हाती पाठविला. या कथा 14व्याला वर्णिल्या सती साकल्ले. अध्याय तो 15वा. शिवजयंतीचा आहे बरवा. आले अकोले नामक गावा. टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला. कोल्हटकराचे हस्ते भला. मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास करीते झाले उपदेश. नको जाऊ विलायतेस. येथेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्यासी. कथा ऐशा 16व्यासी. पुंडलिक कथा ऐशा 16व्यासी. पुंडलिक अंजन गावासी. जाता निवारिले त्यासी. येऊन या स्वप्नात. पादुकांचा प्रसाद त्याला झामसिंग्या हस्ते पाठविला. गवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छरा तुकारामाचा कानामधून पडला साचा. अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथासुरस विष्णुसाच्या घराच. जाया मलकापुरास. समर्थ निघाले गाडीतून. लग्न फिरतो म्हणून खटला भरला पोलिसांनी. केवळ अहमपणानी सत्पुरुषासी त्रास द्याया. महताबशा साईला पाठवून दिले पंजाबाला. हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी भानामतीन मानी साची. भेट गंगा भारतीसी झाली अकोटी विहिरीत. कथा बायजा माळणीची 18व्या माझी साची. कवर डॉक्टरांच्या फोडाची. कथा यात ग्रंथित असे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकाला. तेथे बापूंना काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादुराचा वारकरी मरीने झाला आजारी. त्यास खटके माजारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला. डाऊन त्याचा गलित केला. कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्यासी. दिला काशीनाथ पंथासी आशीर्वाद तो अतिहर्षी. तो येता दर्शना. गोपाळ मुकिंद बुटी भला नागपुरासी होऊन गेला. श्री गजानन स्वामीला आपुल्या घ्या कारणे. त्याच्या मनी ऐसा हेत महाराज ठेवावे नागपुरात. परिहरी पाटलांनी परत आणिले समर्थ शेगावी. धार कल्याणचे रंगनाथ साधू आले भेटण्याप्रत. समर्थासी शेगावात ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती. दृष्टादृष्ट होता नुसती. आनंद झाला उभयता ते. तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशय आला. तो समर्थाने निवटिला. करुनिया उपदेश केले खळ्याचे संरक्षण. गाढवाचे पासून समर्था मारिता आले मरण. नारायणासी बाळापुरी गजाननाचे कृपे भले. जाखड्याचे लग्न केले. कपिलधारेसी दिदले दर्शन निमोण कराला. तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला. नारायण नामे भला सेवा करावया कारणे. पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून. महाराजा आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माझी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना अजूनही दर्शन देती कैवल्यदानी. त्यांच्या इच्छा पुरवून. आता हा 21वा अध्याय कथेचा कळस बरवा. अवघ्यांचा लेखावा. तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर. म्हणून म्हणणे हे सार अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या चोरे भले समाधीचे काम झाले. मनापासून भक्त झगटले वर्गणी गोळा कराया. ऐसे भव्य सुंदर कामकोठेन भूमीवर धर्मशाळा चौफेर चहू बाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन. कुकाजीचा नंदन हरिपाटील नामजाचे. सांगवी गावचा बनाजी. उमरीचा तो गणाजी. बटवाडीचा मेसाजी. लाडेगावचा गंगाराम. भागू नंदू गुजाबाई. अकोल्याची बनाबाई. सुखदेव पाटलाची ती आई. यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी. दुसरा दत्तू भिकाजी. पळसखेडचा सुखदेवजी. मार्तंड गणपती शेगावचा. बालचंद्राचा
रतनलाल, पंचगव्हाणचा दत्तूलाल, त्याच गावीचा बिसनलाल, अंबरसिंग टाळकीचा किसन बेन मंडळेकर, विठोबा पाटील सावरेकर, हसनापूरचा राहणार गंगाराम नामजाचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी. भक्तिस्तव समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजेरे. समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी चिरून गेल्या. परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली योजना ती ऐशी झाली. ती ऐका विभूत हो. बसविला शेतसाऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर. कोणासी न करिता जोर रुपया मागे एका आणा. तैशीच बाजार पेठेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकायासे. पट्टी बसविली त्यावर गाडी मागे अर्धा आणा. हर्ष वाटे देताना काकी समर्थांच्या चरणा. निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार. परी त्यातून मोठे चार. सर्व श्रुत जाहले शतचंडीचे अनुष्ठान. ब्राह्मणांच्या करवी जाण केले आदरे करून. किसनलाल शेठजीने अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे. अधिक शून्य ना खपायाचे. जगदंबे कालिकेस काही चुकता विधानात तत्काळ होते विपरीत. काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा. एकनिष्ठ पहिल्यापासून. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी. प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून म्हणती हे काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करिता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी भिवू नकोस मानसी. माझा तारिता पुण्यराशी समाधीसी बसलासे. तो अवघे करील बरे नका होऊ बावरे. पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे सशास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न. भक्ताचे करण्या संरक्षण मुळीच बसला तेथे तो. तेच पुढे सत्य झाले. व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईचे निमाले भूतशतचंडी तया. बनाजी तिकडे सांगविकर यांनी केला स्वाहाकार. कसुऱ्याची राहणार गुजाबाई नाम तिचीचे. चापड गावीचा वामन शामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्था समोरी. खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत. तावत कालपर्यंत वराडा होता सुखी बहु. जशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली. अवदसेने घातली माळकंठी वराडाच्या. विपुल पिकणे टाकिले कश्यपीने पहा भले. नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाची ऐसी देना समर्थांची पाहावेना. म्हणून घेतले आपणा कोंडोनी त्यांनी जलात. 30 फुटापासून पाया आणीला भरून. तेथेच का हे जीवन निर्माण व्हावे श्रोती हो. म्हणून ऐसे वाटते रागा आला समर्थांते. म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुख संपन्न पहिल्या परी वऱ्हाड व्हावा निर्धारी. ऐसे चित्तात असल्या जरी या वऱ्हाडी जनांच्या. तरी त्या उघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखाला घे अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी याही पेक्षा येईल वऱ्हाडाचे बिकट काळ. याचा विचार करा हो. गजाननपदी निष्ठा ठेवा. सुख अनुभव सर्वदा घ्यावा. कुतर्कासी मुळी न द्यावा. ठाव आपुल्या मानसी. या गजानन रूप जमिनीत जे काही पेराल सत्य ते मिळणार आहे परत. बहुत होऊन तुम्हाला. दाणे टाकिल्या खडकावरी त्याची न रोपे होती खरी. याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो. कंटाळा संत सेवेचा ज्या प्रांता येतसाचा त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होतसे. धर्मश्रद्धा ही वागीण गेल्या मनरूपी दरीतून. दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया. भक्ती शुचिरभूत अंगना
अभक्ती वारांगना तिच्या नादी लागल्या जाणा, विटंबनाचं सर्वत्र सन्नीतीला सोडू नका, धर्मवासना टाकू नका, शत्रुन माना एकमेका, तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस, या वराड प्रांतास हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन, एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पा हो. वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर, पारायण रूपे निरंतर वहाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा, प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर, अर्थशब्दाचा साचार, मोदक समजा विबुध हो. तो अर्पुन गजानना नारायण रूपी पारायणा, तो अर्पुन गजानना पारायण रूपी पारणा. साधून घ्यावा करा हा, साधून घ्यावा करा ना. थोडं वेळ आता थोडं काही, हे अर्पुन गजानना पारायण रूपी पारणा. साधून घ्यावा कराना, वेळ आता थोडं काही. हा ग्रंथ ना कादंबरी, ती गजाननाची लीला खरी. येथे जो अविश्वास धरी, तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित्र, जो नियमे वाचिल सत्य, त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती, महाराष्ट्र ओव्या तयावरती, लहरी समजा विबुध हो. वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित्र, शाखा अध्याय तयाप्रत, पद्य रचना हीच सत्य, पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव, त्यासी पावेल स्वामी राव. संकटी त्याच्यात घेईल धाव, रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईना जाणी. दृढतर विश्वास असल्या मनी, हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल धो. दारिद्र्यासी मेलधन, रोगियासी आरोग्य जाण, साध्वी स्त्रीचे वांजपण पिटेल याच्या वाचने. निपुत्रिकासी होईल पुत्र, निष्कपटी मेल मित्र, चिंता न राहील अणुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला, अनुपम येईल भाग्य त्याला. श्री गजानन कृपेने गुरुपुष्य योगावरी, जो याचे पारायण करी, बसून एका आसनावरी, राहून या शुचिरभूत. त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणा. कसल्याही असोत यातना, त्याच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ, तेथे न कदा येईल भूत. लागन साधे यत्किंचित, तेथे ब्रह्म संबंधाचा. ऐसे याचे महत्व ये भाविकाला प्रचित, कुटीर दुष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना राजहंसासाठी जाणा, तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित्र. पूर्वकाली ज्ञानेश्वर, मीरा मेहता कबीर, नामा सावता चोखा महार, गोरा बोधला दामाजी. उंबरखेडी ऐनाथ, सखाराम अंमळनेरात, वा देव मामलेदार यशवंत, वा हुमाणाबादी माणिक प्रभू. देवीच हा वराडात, गजानन स्वामी सद्गुरुनाथ. फरक नाही यत्किंचित त्यांच्या यांच्या मधी हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती, अत्यंत असू द्यावी प्रीती. श्री गजाननाचे चरणी, म्हणजे तुमची येरधार, जन्ममृत्यूची साचार. म्हणजे तुमची येरधार, जन्ममृत्यूची साचार, होऊन या व्हाल पार दुस्तर भवामधुनी. आता स्वामी दयाघना, तुला येवो माझी करुणा. दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने, मी तुझा झालो भाट, मार्ग दावी मला नीट. दुर्वासनेचा येतो वीट, चित्ता माझी दयाळा. आमरण वारी घडो, संत चरणी प्रेमा जडो. अक्षयीचा वास घडो, श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा, मशी नको आणूस साचा. समर्था दासगणूचा अभिमान वहावा मानसी. मी सकल संतांचा चरणरज, माझी राखा तुम्ही राज. हेची मागणे आहे आज, बदर पसरून तुम्हा ते. जैसी केलीस प्रेरणा, तैसेच मी बदलो जाणा. हे स्वामी गजानना
तुझे चरित्र लिहिता की शेगावचे मठात काही होते कागदपत्र ते रतन साते मजप्रत आणून या दाविले त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेच्या ना उपयोग केला म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण झाल्या असल्या अधिक ऊन त्याची क्षमा गजानन करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात चैत्र मासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा केला शेगाव ग्रामी भला तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी स्वामी श्री दासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ नौका हो भाविकांप्रत भवसिंधू तारावया शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति एकविंशोऽध्याय समाप्त पुंडलीक वरदा हरे विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव समाप्त।